उत्तर पश्चिममधील उमेदवार अमोलभैया कीर्तीकर आपल्यासोबत आहेत. जो मुद्दा उपस्थित केला की 19व्या फेरीनंतर प्रामुख्यानं जी पारदर्शकता होती ती कमी झाली आणि त्या 19व्या फेरीनंतरच सगळा घोळ झालेला आहे. काय नेमकं तुमचा संशय आहे, कशा बाबतीत? बघा कसं आहे की मी एक तर त्या ठिकाणी उशिरा पोचलेलो होतो. मी पोचल्यानंतर माझे जे काय काउंटिंग एजंट्स आहेत, माझे जे काय चीफ इलेक्शन एजंट आहेत किंवा इतर जे काही त्या ठिकाणी इंडिपेंडंट लोक जे होते, त्यांचे प्रतिनिधी होते, त्यांच्या बोलण्यातनं बऱ्याचशा गोष्टी समोर आल्या. त्यामुळे आम्ही प्रायमा फेजचं असं ठरवलं की आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या निर्णयाच्या विरोधात आपल्याला कोर्टात जायचं आहे आणि हे सर्वजण जे बोलत आहेत ते कुठल्या कुठल्या स्तरावरती काय काय गोष्टी घडल्या आहेत हे तपासण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे सर्वप्रथम जे व्हिडिओ फुटेज आहे ते मागण्याचा प्रयत्न केला. परंतु मला असं वाटतं त्यांनी ती गोष्ट द्यायला पाहिजे होती. ती त्यांनी 9 दिवसानंतर नाकारलेली आहे. नाकारायची होती तर 1-2 दिवसात त्यांनी नाकारायला पाहिजे होती, कारण एवढं काय क्लिष्ट काय आम्ही काय गोष्ट मागितलेली नव्हती. आम्ही काय EVM मागितले नव्हते. आम्ही फक्त व्हिडिओ फुटेज मागितले आहे की जो माझा अधिकार आहे, कारण मी काय कॉमन मॅन नाही, मी तिथला कॅन्डिडेट आहे आणि त्या कॅन्डिडेट असा की ज्या मतदारसंघामध्ये फक्त 48 मतांनी पराभूत झालेला आहे. तर त्यांना मला असं वाटतं द्यायचं काय, म्हणजे त्यांना नाकारण्याची काय गरज नव्हती. ती तुम्ही प्रामुख्याने 19व्या फेरीनंतरचा आक्षेप घेतलेला आहे. काय घडलं 19व्या फेरीनंतर? नाही, आमचा संपूर्ण प्रक्रियेवरतीच आक्षेप आहे. 19व्या फेरीनंतर काय घडलं ते सार्वजनिकरित्या आम्ही या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. 19व्या फेरीच्या अगोदर काय घडलं त्या बऱ्याचशा गोष्टी आमच्या इलेक्शन पिटिशनमध्ये येणार आहेत. ओके, 651 मतं तुमच्या मते तुम्हाला वाढ होती, म्हणजे तुमच्या जे मतदान प्रतिनिधी होते त्यानुसार, परंतु 48 मतांनी केलेला पराभूत, असं काय वाटतं? बघा कसं आहे की 651 मतं ही आमच्या आणि त्यांच्या टॅलीमधली फरक आहे. कदाचित असं आपण म्हणू शकतो की आमच्याकडनं तो मॅन एरर असेल. मग मॅन एरर जर का आमच्याकडनं असू शकतो तर मॅन एरर त्यांच्याकडनं पण असू शकतो, कारण तेही माणसंच आहेत ना. त्यामुळे आमची जी मागणी होती की तुम्ही पुनर्मतमोजणी करा, ती मतमोजणी त्यांनी करायला पाहिजे होती आणि तो मला मतदान केलेल्या प्रत्येक मतदाराचा तो अधिकार होता. तो अधिकारापासून आम्हाला आरोनी हिरावून घेतलेला आहे असं मला वाटतं आहे. आणि ह्याच्यामध्ये आरोनचे जे सिनियर आहेत त्यांनी मला असं वाटतं प्रेस घेऊन या सर्व गोष्टी लोकांच्या समोर त्यांनी सांगितल्या पाहिजेत. कारण आता कसं आहे की आता त्या तिथल्या प्रमुख होत्या, त्यामुळे जर का आम्ही जे काय आक्षेप करणार प्रमुख म्हणून त्यांच्यावरतीच आक्षेप बसणार आहेत. त्यामुळे आक्षेप असल्यास माणसांनी आपलं कसं काय स्वतःचं समर्थन करावं, त्याच्यासाठी सिनियर कोणतरी यायला पाहिजे. आणि सिनियर जर का कोण येत नसेल तर काहीतरी याच्यामध्ये गडबड आहे. ओके, त्यांनी म्हटलं की तुम्ही नंतर आक्षेप घेतला काही वेळानंतर, जेव्हा निकाल जाहीर झाला तेव्हा. किती मिनिटं झाल्यानंतर? म्हणजे 7 मिनिटं. 7 मिनिटाचा फरक आहे त्यामध्ये. आता मला सांगा, 7 मिनिटाचा फरक तो एकदम कॅल्क्युलेटिव्ह ते सांगतायत आणि 7 मिनिटाचा फरक त्या पूर्णपणे त्या पेपरवरती लिहून देत आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्या वेळेला त्यांनी ही गोष्ट अनाऊन्स केली त्या अनाऊन्समेंटनंतर जर का इलेक्शन नियमानुसार जर का त्यांनी हे पण अनाऊन्स केलं असतं की मी 5 मिनिटं इलेक्शन नियमानुसार थांबते, इकडे कोणाचं जर का ऑब्जेक्शन असेल तर ते ऑब्जेक्शन घेण्यात यावं, अन्यथा मी पुढची प्रक्रिया चालू करते, अशा पद्धतीची कुठली अनाऊन्समेंट त्यांच्या माध्यमातून झाली नाही. आणि मला असं वाटतं ही त्यांची फार मोठी चूक आहे आणि त्याच्यामुळे माझ्यावरती अन्याय झालेला आहे. आरोना फोन येत होते, ते नेहमी जाऊन बोलत होत्या, थोड्याशा अस्वस्थ वाटत होत्या, अशा प्रकारचं एक आरोप होतो ना. बघा, हे सगळं कोणी सांगितलेल्या गोष्टी आहेत आणि ते खरं आहे का खोटं आहे ह्याच्याकरता तर आम्हाला व्हिडिओ फुटेज तपासायचे आहेत, पण ते अजून काय आम्हाला देण्यात येत नाही. आणि जर का ते देत नसतील तर काहीतरी घडलेलं आहे चुकीचं असं मला वाटतं. वायकर यांच्या मेहुण्याकडे जो मोबाईल होता त्याच्यावरून देखील आक्षेप घेतला जातोय, काय नेमकं? बघा कसं आहे की ती फोनची जी घटना घडली ना ती 2-2:30च्या दरम्यान घडली आणि तेव्हा मी तिथे नव्हतो. अरोरा आणि शहा नामक 2 इंडिपेंडंट कॅन्डिडेट आहेत, त्यांच्या माध्यमातून हा आक्षेप घेतला गेला, त्यांच्या माध्यमातून ही केस घेतली गेली. परंतु त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी समोर येत आहेत त्या अजून संशयाला वय देत आहेत. आता म्हणजे 7-8 दिवसानंतर अचानकपणे असं समोर आलं की तो फोन त्याचा नव्हताच. तो फोन कोणाचा होता? गुरवचा होता. गुरव कोण? तर तो एनकोर ऑपरेटर म्हणत आहेत, पण तो सरकारी अधिकारी आहे. सरकारी अधिकाऱ्याचा फोन आहे. एनकोर ऑपरेटर बनून त्याला थोडंसं बगल दिली जाते. ते एनकोर ऑपरेटर काय म्हणतात, एनकोरच्या कामावरती त्याची अपॉइंटमेंट केली होती. परंतु गुरव हे सरकारी अधिकारी आहेत आणि जर का सरकारी अधिकाऱ्याच्या माध्यमातून जर का त्यांच्या व्यक्तीला जर का त्याच्या पद्धतीची जर का मदत झाली असेल तर मला असं वाटतं तो इलेक्शनवरती त्याचा प्रभाव टाकण्याच्या दृष्टीने त्यांनी केला आहे की काय, आणि ह्या अँगलनी त्याची चौकशी झाली पाहिजे. जर कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल होत असेल तर त्यांच्या वरिष्ठांची देखील ती जबाबदारी आहे असं वाटत नाही का? त्यांच्यावर देखील अशा प्रकारची जबाबदारी फिक्स करून गुन्हा दाखल करणं गरजेचं वाटतं. मोठी गोष्ट तर अशी आहे, मी काल आरो मॅडमची थोडीशी क्लिप बघितली, त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की ते EVMशी कनेक्टेड नव्हतं. ते एनकोर आमचं सॉफ्टवेअर आहे, ज्या सॉफ्टवेअरमध्ये आमचे लोक त्या ठिकाणी नंबर्स टाकतात फिजिकली आणि ते आमच्या साईटवरती डायरेक्टली अपलोड होतात आणि त्याच्याकरता दर राऊंडच्या नंतर
दर राऊंडच्या नंतर आम्हाला ते सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी आम्हाला OTP घ्यायला लागतो. त्याच्यानंतर मग आम्हाला ते आकडे टाकायला लागतात. ते अपडेट झाल्यानंतर आम्ही परत ते क्लोज करतो आणि परत मग मला सांगा की जर का तो खरोखर मोबाईल गुरवचा होता असं आपण मान्य करूया, तर तो गुरवचा मोबाईल 2-2:30 नंतर तर त्या सेंटरच्या बाहेर गेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही 5-5:30 पर्यंत तुमची प्रक्रिया राबवलीत, मग ते OTP घेतलेत कशावरती? मग हे नक्की प्रकार काय? हा सगळा गोडबंगाल आहे. एक खोटं लपवण्यासाठी दुसरं खोटं बोलायचं आणि त्याच्यामध्येच अडकायचं, असा प्रकार या ठिकाणी झाला आहे असं मला संशय आहे. एक शेवटचा प्रश्न, आता हायकोर्टात कधीपर्यंत जाणार आहात? पुढच्या 1-1.5 आठवड्यामध्ये हायकोर्टात जाऊ. आमचं बरेचसे पिटिशन तयार आहेत. आमचे काही लिगल जी टीम आहे शिवसेनेची आणि काही लिगल आमचे एक्सपर्ट्स आहेत, त्यांना दाखवून आम्ही ते पिटिशन फायनल करतो. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश मनेसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.